नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोशीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. नेमकं जर तुमचा राज्यसेवा टार्गेट असेल तर आधी पेपर पॅटर्न समजणं फार इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही कंबाईन जर पाहिलं तर फार सोपी आहे पॅटर्न, की पूर्व परीक्षेमध्ये एक पेपर होतात, मुख्य परीक्षेमध्ये दोन पेपर होतात. पूर्व परीक्षेमध्ये जो भाग आहे तो ऑलमोस्ट भाग जवळपास 85-90% भाग मुख्य परीक्षा दुसऱ्या पेपरमध्ये आहे. तर पहिल्या पेपरमध्ये मराठी आणि इंग्लिश आहे, मोठा मोठा वरून पाहता असेल. पण जर तुम्ही राज्यसेवा सोबत जर तेच कम्पेअर केलं तर मग फारच अवघड आहे. कारण राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये दोन पेपर आणि त्याची कंप्लीट माहिती ऑलरेडी मी एक सेशन घेतलाय, तो नक्की बघा. जर तुम्ही पेपर पॅटर्न समजून नाही घेतलं की नेमकं परीक्षेमध्ये काय विचारलं जाणार, तुम्ही वाटतंय की मी फक्त पुस्तक वाचून परीक्षेला जातो, तर असं होणार नाही. त्यानंतर मुख्य परीक्षा कशी असते तो एक भाग सांगितलाय. पण नेमकं त्या मुख्य परीक्षेमध्ये काय काय विचारले जातात हे ना आज आपण समजून घेणार आहोत, की प्रश्न किती आहेत, किती शब्दात लिहायचे आहेत. आणि जीएस 1 2 3 म्हणायला तर जीएस 1 2 3 4 असतं, पण जीएस 1 मध्ये नेमकं काय वाचायचं? अरे जनरल स्टडीज आहे, पण नेमकं त्यात काय वाचायचं? जनरल स्टडीज 2 मध्ये नेमकं काय वाचायचं? मराठी विद्याला सामान्य अध्ययन म्हणतात, ते पण नाही माहित बऱ्याच विद्यार्थ्यांना. तो आज तो पण तुमचा डाऊट आहे, सर्व क्लिअर होईल. आणि या व्यतिरिक्त अजून काही डाऊट आहेत ना तुमचे राज्यसेवा परीक्षेचे, तर हा बघा नंबर आहे, यावर डायरेक्ट तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल. आज सिलेबस सोडून म्हणजे तो पूर्व परीक्षा एक व्हिडिओ, त्यानंतर मुख्य परीक्षा एक व्हिडिओ, आणि आज अजून हा एक मुख्य परीक्षेसाठी स्पेसिफिकली जीएस 1 2 3 4 साठीचा व्हिडिओ. हे तीन व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेत तर मला वाटतं की बऱ्यापैकी तुमचं सर्व क्लिअर झालं. राहिला फक्त की सिलेबस. मी आज सांगणार आहे की जसं की हिस्ट्रीमध्ये हिस्ट्री कुठे विचारल्या जातात, 1 2 3 4 पैकी कुठे विचारल्या जातात. मी आज सांगणार की हिस्ट्रीमध्ये किती प्रश्न विचारले जाणार. मी आज सांगणार की हिस्ट्रीमध्ये किती किती प्रकारचे प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर किती शब्दांमध्ये आहे, सगळं सांगणार. मग राहिलं काय की हिस्ट्रीमध्ये नेमकं काय वाचायचं, अरे तो तर माहित पाहिजे ना. आता तेवढं सर्व डिटेल घेतो म्हटलं तर प्रत्येक विषयाला एक एक सेशन लागेल. त्यामुळे बेटर आहे की याची पीडीएफ एक तर डाउनलोड करा, नाहीतर हा माझा नंबर आहे त्यावरून मेसेज करा. व्हॉट्सअपला सेम नंबर आहे, तुम्हाला मी शेअर करून देणार. यासोबतच मी एक व्हॉट्सअप चॅनल सुरू केलेला आहे, तो जरी जॉईन करायचा आहे त्याच नंबरला. आणि इतर अजून कोणते काही क्वेरीज असतील, व्हॉट्सअप चॅनल, टेलिग्राम चॅनल इथे दिलेला आहे. दोन्ही ठिकाणी मी रेग्युलर अपडेट आहेत, नोटिफिकेशन आहे, करंट अफेअर्स आहे, माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स आहेत, सर्व इथे शेअर करत असतो. करेक्ट. चला पुढे वळू आपण. बघा, हा आयोगाने पॅटर्न दिलाय. जीएस 1 2 3 म्हणजे चौथा जर सोडला, कारण चौथा हा एथिक्स आहे, जो विषय अभ्यासायला पेपरमध्ये लिहायला फार वेगळा आहे ऍज कम्पेअर टू जीएस 1 2 3. त्याचा पेपर पॅटर्न पण वेगळा आहे. त्यामुळे 1 2 3 साठी सेम आहे. किती प्रश्न विचारले जातात? 1 2 3 मध्ये किती प्रश्न विचारले जातात दिलेला आहे सरळ, की 20 प्रश्न असतात. 20 प्रश्न असतील. सर्व प्रश्न कसे आहेत? कंपल्सरी सर्व तुम्हाला अटेम्प्ट करायचे. असं नाही आहे की या दोन पैकी एक लिहा, वरच्या 10 आणि खालचे 10 पैकी कोणते लिहा, असं नाही, अजिबात नाही. सर्व 20 प्रश्नांचं उत्तर तुम्हाला लिहायचं. नेक्स्ट आहे कोणत्या तरी एकच लँग्वेज मध्ये, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरणार त्यावेळेस तुम्हाला निवडावं लागेल. इव्हन आन्सर शीट वर पण मेन्शन करावं लागेल की तुम्ही उत्तर मराठीत लिहिताय की इंग्लिश मध्ये लिहिताय. आणि लक्षात ठेवा, बऱ्याच विद्यार्थ्यांचा डाऊट असतो की सर मी माझ्या मनानुसार त्या एखाद्या विषयाला किंवा एखाद्या पेपरला लँग्वेज निवडता येईल का? नाही, ते फक्त ऑप्शन साठी होतं, पण आता ऑप्शन पण नाहीये. त्यामुळे जे चारही सब्जेक्ट आहेत जीएस 1 2 3 4 सर्वांसाठी तुम्हाला एकच लँग्वेज ठेवायची आहे. ठीक आहे. किती प्रश्न म्हटलं मी? 20 प्रश्न. यापैकी 10 वेगळे करू आपण आणि उरलेले 10 वेगळे. पहिले जे 10 प्रश्न आहेत त्या प्रत्येकांसाठी मार्क किती आहेत? 10 10 10 आहेत. आणि किती शब्दांमध्ये लिहायचं आहे? 150 शब्दांमध्ये, 150 वर्ड्स. कुणासाठी सांगतोय? परत एकदा सांगतोय, जीएस 1 2 3 मध्ये तीनही पेपर मध्ये सेम कंडिशन असणार. ठीक आहे. 20 प्रश्न असेल, 10 प्रश्न 150 शब्दात, 10 मार्क्स. उरलेले 10 प्रश्न 250 शब्दात, 250 शब्दात 15 मार्क्स. आले लक्षात? करेक्ट. नेक्स्ट, आता हे मुद्दे तुमचे क्लिअर झाले असणार. तुम्हाला दोन्ही लँग्वेज मध्ये प्रश्न दिला राहणार आहे, मराठी आणि इंग्लिश. पण ज्यावेळेस तुम्हाला एक लँग्वेज तर निवडायचं आहे, पण थोडंसं कम्फर्टेबल राहा की दोन्ही लँग्वेज मध्ये वाचून तो समजता यायला पाहिजे. कारण जर कधी ॲम्बिग्युटी आहे, नेमकं त्यात काय म्हटलं हे जर तुम्हाला कन्फ्युजन वाटत असेल, तर मग अशा वेळेस लक्षात ठेवा, किंवा जर त्याचा इंटरप्रिटेशन हा वेगवेगळा होत असेल मराठी आणि इंग्लिश मध्ये, तर इंग्लिशचा जास्त योग्य कन्सिडर केला जाईल. इंग्लिश शाल बी ऑथेंटिक. मुद्दा क्लिअर झालाय? हाय क्लिअर करा. राईट.
आता हा कोणासाठी म्हटलं मी, GS 1 2 3. आता प्रश्न हा पण आहे की ठीक आहे की पेपर असा येईल, पण GS 1 मध्ये नेमकं काय, GS 2 मध्ये नेमकं काय, तर बघा इथे दिलंय. आधी आपण 1 2 3 क्लिअर करू आणि त्यानंतर मग 4 वर जाऊ. GS 1 हा आहे GS 1. GS 1 मध्ये सिलेबस काय, आर्ट अँड कल्चर, सोसायटी, हिस्ट्री, जॉग्राफी आणि सोसायटी आणि जॉग्राफी रिलेटेड एक प्रश्न, म्हणजे आहे तर हे 4च घटक, पण एक प्रश्न असा होता की जो सोसायटीमध्ये तिथेही कन्सिडर करतात, ज्याला समाज म्हणू आपण, भारतीय समाज असं नाव आहे, आणि काय तर जॉग्राफी म्हणजे भूगोल, या दोघांमध्ये असा प्रश्न कन्सिडर करता येईल, तो ऍक्च्युअली पॉप्युलेशन प्रश्न दोघांमध्ये कन्सिडर करता येईल. तर असा एक प्रश्न आयोगाने, आणि हे पूर्ण जे आहे ना 2025च्या पेपरनुसार आहे. किती प्रश्न विचारले, आर्ट अँड कल्चरवर 2 प्रश्न, सोसायटीवर 4 प्रश्न, हिस्ट्रीवर 6, जॉग्राफीवर 7 आणि हा जो मिक्स वाला आहे तो 1, असे प्रश्न विचारलेले होते. काही एवढेच प्रश्न विचारले जाईल का दरवर्षी, तर नाही. हा आकडा थोडाफार कमी जास्त इकडे तिकडे होऊ शकतो, खूप चेंज नाही होणार, पण विषय GS 1 मध्ये हेच आहे, फक्त आकडे हे जे नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत थोडंफार एक दोन प्रश्न इकडे तिकडे होऊ शकतात, हे फिक्स नाही आहे. आयोगाने सिलेबस दिले ज्यामध्ये हे दिलेले आहे की कोणकोणत्या सब्जेक्टवर आम्ही कोणकोणते, याचे मग प्रत्येकाचे सब टॉपिक्स काय काय आपण आम्ही विचारू. पण आयोगाने हे नाही विचारलं की मी इतिहासावर 6 प्रश्न विचार, हे नाही दिलेलं आहे. म्हणून आपल्याला PYQ पाहणं गरजेचं असतं की कुठे जास्त वेटेज आहे. जसं जॉग्राफी 7 प्रश्न आहेत, हिस्ट्री 6 प्रश्न आहेत, सर्वात जास्त GS 1 मध्ये 20 पैकी 13 प्रश्न तर यावरच आहे. हे आपल्याला इथून लक्षात येतं. म्हणजे असं आपल्याला सरळ म्हणता येईल की 20 पैकी सर्वात जास्त प्रश्न या दोघांवर येईल, 13च येईल का नाही, पण सर्वात जास्त प्रश्न यावर येईल असा अंदाज तुम्हाला नक्की काढता येईल. राईट. जर मार्क जरी पाहिलं, हे 2 प्रश्न 10-10 मार्कसाठी होते, हे 4 प्रश्न 10, 15, 15, 15 आणि सर्व दिलेलं आहे. जमेल तर स्क्रीनशॉट काढून ठेवा. आर्ट अँड कल्चर 2 प्रश्न फक्त 20 मार्काला होते, आणि हे सोसायटी 55, हिस्ट्री 75, जॉग्राफी 85 आणि हा सोसायटी जॉग्राफी मिक्स वाला 15. आता परत मी या दोघांची जर बेरीज जर करतोय तर किती होत आहे हे, 5 5 10 0 हाता 1 8 9 6, म्हणजे जवळपास जे 300 आहे ना, 300 पैकी 160 डायरेक्ट हिस्ट्री अँड जॉग्राफी, म्हणजे अर्धे प्रश्न अर्धे मार्क यावं. लक्षात आले सर्वांना? हा अंदाज काढल्याशिवाय आपला प्रॉपर अभ्यास होणार नाही. नाहीतर आपण काय करणार, अरे मला तर आर्ट अँड कल्चर वाचायला आवडतं, ते तर सोपी आहे, मला हिस्ट्री बोर होत आहे म्हणून मी काय तर जास्त वेळ आर्ट अँड कल्चरला देतो, पण हिस्ट्रीला तेवढे देत नाही. अरे प्रश्न आहेत किती, 2 प्रश्न आहेत. मग ज्याला जिथं कमी मार्क्स आहे, जिथं कमी प्रश्न विचारले तिथं कमी वेळ पण द्यावा लागणार आहे. सिंपल आहे, अगदी सोपी स्ट्रॅटेजी आहे. पण आपण करतो काय, आपल्याला सोपं काय वाटतं, आपल्याला कुठं इंटरेस्ट येत आहे, आपण त्याकडे जास्त लक्ष देतो, आणि ही जी स्ट्रॅटेजी आहे ही आपल्याला चेंज करायला लागणार आहे. सो GS 1 तर तुमच्या लक्षात आलं असेल. GS 2 कडे वळून बघा. GS 2 मध्ये कोणकोणते घटक आहेत, GS 2 मध्ये कोणकोणते घटक आहेत. पॉलिटी आहे, म्हणजे राज्यशास्त्र किंवा राज्यव्यवस्था, सोशल जस्टिस आहे, इंटरनॅशनल रिलेशन आहे आणि गव्हर्नन्स आहे. पॉलिटी आणि सोशल जस्टिसवर लक्षात ठेवा 6 प्रश्न आहेत, इंटरनॅशनल रिलेशन आणि गव्हर्नन्सवर 4 प्रश्न आहेत. किती किती मार्क आहेत ते पण दिले. इथं पण लक्षात ठेवा की पॉलिटी आणि सोशल जस्टिस सरळ सरळ 150 मार्क्स आहेत. किती मार्क्स आहेत, सॉरी मग मी 300 म्हटलं होतं चुकून, 250 पैकी हे मार्क्स असतात, कारण सर्व पेपर जे 7ही पेपर आहेत ते 250 मार्क्स आहेत. हा, तर 150 जे मार्क्स आहेत ते सरळ काय तर कशावर आहे, पॉलिटी आणि सोशल जस्टिसवर, आणि उरलेले मग 100 मार्क या 2 घटकांवर आहे. लक्षात येत आहे? मग मी तुम्हाला सरळ म्हणतोय की आधी जी तयारी करायची आहे ती तयारी कोणती करायची, ज्याला जास्त मार्क्स आहे ते करा. जो घटक प्रिलिम आणि मेन्सला आहे, जिथं दोन्ही ठिकाणी काम पडते ना, तो करा ज्याला जास्त मार्क्स आहे. राईट. आता जर मी म्हटलं की गव्हर्नन्स किती आहे रे, 50, कुठं आहे, फक्त मेन्सला आहे, कशाला करायचं मग लगेच, कशाला करायचं. मी हे म्हणतोय की हे जे घटक आहेत ना, हे प्रिलिमच्या नंतर, म्हणजे राहिले तर करायचे तर प्रिलिमच्या आधीच आहे, पण राहिले तर प्रिलिमच्या नंतर केलं तरी पण होऊन जाईल, कारण भाग लहान आहे, मार्क्स कमी आहेत. बरोबर. कुठून जरी नोट्स घेतले, कारण यासाठी जनरली तुम्हाला काही स्पेशल पुस्तक घ्यायची गरज नाही, कुठून नोट्स घेतले तरी पण चालेल. तेवढा अभ्यास करा, PYQ सॉल्व्ह करा, थोडे 2-4 एक्स्ट्रा प्रश्न आहेत ते पाठ करा, लक्षात ठेवा, त्याची प्रॅक्टिस करा, तरी पण होऊन जातं. राईट. पण जर तुम्ही असं करणार नाही, याचा आधी अभ्यास करा आणि पॉलिटीला का, कारण हा भाग सोपा आहे, लहान आहे म्हणून मी तो करतो, पण पॉलिटी नंतर करतोय. अरे पण पॉलिटीला प्रश्न जास्त आहे, पॉलिटी प्रिलिमला पण आहे, पॉलिटी मेन्सला पण आहे, आणि पॉलिटी समजण्यासाठी समजलं नाही तर बाकीचा घटक तुम्हाला नीट समजणार नाही. आले लक्षात?
म्हणून स्ट्रॅटेजी, म्हणून मार्क्स, डिव्हिजन हे माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर GS3 फार जास्त कॉम्प्लिकेटेड असा भाग, कारण यामध्ये लहान 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 टॉपिक आहेत बघा. टेक्नॉलॉजी आहे 3 प्रश्न, इकॉनॉमिक्स 10 प्रश्न, सर्वात जास्त प्रश्न विचारले होते सरळ 125 मार्कला. GS 1 to 3 मध्ये सर्वात जास्त प्रश्न कोणत्या घटकाला, तर इकॉनॉमिक्सला 10 प्रश्न पण आहेत आणि डायरेक्ट 125 मार्क. एन्व्हायरमेंट एक प्रश्न विचारलाय, फक्त एक. आयोगाला माहित नाही काय झालं होतं. UPSC मध्ये जर पाहिलं आपण तर एन्व्हायरमेंटला खूप जास्त महत्व आहे. इथं फक्त एक प्रश्न. इंटरनल सिक्युरिटीवर 5 प्रश्न, म्हणजे एन्व्हायरमेंटवर कमी, इंटरनल सिक्युरिटी डायरेक्ट 5 प्रश्न. डिझास्टर मॅनेजमेंट एक प्रश्न, आणि इथं मार्क्स डिस्ट्रीब्युशन पण दिलेलं आहे. सो इथून तुमच्या चांगलं लक्षात आलं की GS 1 to 3 मध्ये नेमकं काय विचारल्या जाईल, काय इम्पॉर्टंट आहे, अंदाजे किती मार्कला विचारल्या जाईल, सगळे घटक दिले आहेत, त्यामध्ये सर्वात जास्त कोणाला, सर्वात कमी कोणाला, हे तुमच्या लक्षात आलं असेल. बरोबर. आता येऊ आपण GS4 कडे. GS4 तुम्हाला म्हटलं अभ्यास करायला, त्याचा पेपर पॅटर्न, त्याचा अभ्यास थोडासा वेगळा आहे, त्याचे उत्तर लिहिण्याची पद्धत पण वेगळी आहे. तो GS4 किंवा याला जनरली आपण काय म्हणतो, एथिक्स, नीतिशास्त्र. बरोबर. यामध्ये असे 20 प्रश्न नाही आहे. इथं 2 सेक्शन मध्ये आधी पूर्ण विभागलाय. पहिला सेक्शन A, दुसरा सेक्शन B, 2 सेक्शन मध्ये विचार. लक्षात ठेवा इथं पण सर्व कंपल्सरी आहे. इथं पण सर्व कंपल्सरी आहे. आन्सर परत एकाच कोणत्या तरी लँग्वेज मध्ये लिहायचा आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सुरुवातीला सांगितलं, चारही पेपरसाठी एकच लँग्वेज. क्वेश्चन गिवन इन बोथ लँग्वेज, मराठी आणि इंग्लिश, पण ज्यावेळेस अँबिग्युटी आहे इंग्लिशचा जास्त योग्य कन्सिडर केलं जाईल. राईट. आता किती प्रश्न आहेत एथिक्स मध्ये, 20 आहे का, नाही, इथं आहेत 12 प्रश्न. किती आहेत, 12 प्रश्न. राईट. हा जो सेकंड पार्ट असतो हा केस स्टडीचा पार्ट असतो. केस स्टडी इथं विचारले जातात. 20-20 मार्कला आहे. वरचे प्रश्न 10-10 मार्कला आहे. पण यामध्ये पण बघा की पहिला जो प्रश्न आहे ना, त्यामध्ये सब क्वेश्चनचे सब क्वेश्चन्स आहेत. बाकींमध्ये 2-2 प्रश्न आहेत सब क्वेश्चन. राईट. आता प्रत्येकाला किती मार्क्स आहेत इथं दिले बघा, नीट बघा. प्रश्न क्रमांक 1A म्हणजे हा प्रश्न, यातील हे 5 प्रश्न. उपप्रश्नांची उत्तरे 30 शब्दांमध्ये लिहायची. म्हणजे मी इथे लिहून ठेवतोय 30 वर्ड्स. 30 वर्ड्स. ठीक आहे, 30 शब्दात. आणि 1B 1क व प्रश्न क्रमांक 2 ते 6 म्हणजे हा आणि हा आणि 2 ते 6 हे सर्व, म्हणजे इथून एवढे, यांची उत्तरे तुम्हाला 150 शब्दात लिहायची. हे किती, 150 शब्दात प्रत्येकाचा. करेक्ट. 7 ते 12 म्हणजे केस स्टडी आहे, यांची उत्तरे तुम्हाला किती लिहायची आहे, 250 शब्दात. पॅटर्न लक्षात आला सर्वांना. आता मुद्दा क्लिअर झालाय की किती प्रश्न कोणत्या पेपरमध्ये, यासोबतच कोणाला किती वेटेज आहे. राईट. हा सर्व तुमच्या आता लक्षात आला असेल. मग राहिलं काय, आता राहिलं फक्त सिलेबस. आणि काय म्हटलं, डायरेक्ट मला मेसेज करा, नाहीतर तुम्ही आयोगाच्या साईटला गेले तिथून पण तुम्हाला मिळेल. आता 2 सेक्शन आहे. पहिला सेक्शन हा थेरॉटिकल आहे. आयोगाने 13 प्रश्न विचारलेले होते. राईट. म्हणजे सब क्वेश्चन पकडून. ठीक आहे. प्रत्येकाला 10-10 मार्क्स आणि 130 मार्क म्हणजे 250 पैकी 130 मार्क थेरीला आहे. आणि केस स्टडीला 2 खरे केस स्टडीज होते, पण 2 थेरॉटिकलच प्रश्न होते, म्हणजे यावर आधारितच यातले 2 केस स्टडीज सॉल्व्ह करता येत होते. ठीक आहे. 20 ईच आहे आणि 120 मार्क्स एक आहे. म्हणजे 250 पैकी 130 मार्क थेरीला आहे, 120 मार्क केस स्टडीला आहे. पण या 120 पैकी पण लक्षात ठेवा की 40 मार्क हे तुम्हाला इथूनच कव्हर होत आहे. याचा जर तुम्ही अभ्यास केला तिथूनच कव्हर होत आहे. क्लिअर झालंय सर्वांना, मुद्दा क्लिअर झालाय. नेमकं समजलंय की मुख्य परीक्षेमध्ये काय विचारलं जाणार. आता प्रॉपर यानुसार प्लॅनिंग करा, कारण तुम्हाला मी मार्क्स प्रश्न सर्व सांगितलेले तर आहे. बरोबर. आता फक्त काय करायचंय की नेमका स्ट्रॅटेजी बनवली तुम्ही, एखादी विषय अभ्यास करताना त्याचा आधी सिलेबस पाहून घ्यायचा आहे, चांगलं तोंडपाठ करायचंय. तोंडपाठ झाल्यानंतर मग तुम्हाला तो टॉपिक किंवा तो विषय चांगला अभ्यास करणं सुरू करा. ऑल क्लिअर. चला परत एकदा नंबर सांगतोय, 8793382448. कोणतेही क्वेरीज आहेत त्या नंबरला डायरेक्ट तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल. यासोबत बघा की जर तुम्हाला राज्यसेवाचा जर अभ्यास करायचा आहे, प्रॉपर अभ्यास करायचा आहे आणि सिलेक्शन पर्यंत तुम्हाला जर ऍक्सेस हवं असेल तर स्वराज्य 2.0 बॅच आहे. स्वराज्य 2.0 बॅच. ठीक आहे. आणि विशेष लक्षात ठेवा काय म्हटलं की तुमचं सिलेक्शन होतपर्यंत, म्हणजे याचा ऍक्सेस तुम्हाला लाईफ टाइम पर्यंत असेल. एकदा बॅच जॉईन करा, राज्यसेवासाठी होणारे सर्व क्लासेस तुम्हाला इथे मिळेल. प्रिय लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लासेस तर असतातच.
आणि रेकॉर्डेडवर कोणतेही बंधन नाही, वाटेल तेवढ्या वेळेस बघा. का? कारण आपलं रिव्हिजन खूप चांगलं व्हायला पाहिजे. दुसरं आहे नोट्स आहे, करंट अफेअर्स आहे, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आहे, इव्हॅल्युएशन आहे, सर्व तुम्हाला इथं मिळेल. यासोबत एनसीआरटी बॅच इथं तुम्हाला फ्री मिळत आहे. 18 बुक्स तुम्हाला घरपोच येतील, काहीही पैसा इथं खर्च करायची नाही. ऑफिसर मेंटॉरशिप, डाऊट क्लिअरिंग सेशन ह्या सर्व बाबी असतीलच. इतर अजून काही डाऊट आहे, बॅच बद्दल डाऊट आहे, बॅच जॉईन करायचं आहे, बॅचवर भरपूर डिस्काउंट आणि नो कॉस्ट ईएमआय पण आहे. आणि तुम्हाला हे पण सांगतो की आता म्हणजे 31 तारखेपर्यंत जर तुम्ही ऍडमिशन करताय तर हे लक्षात ठेवा की तुम्हाला इथं भरपूर डिस्काउंट मिळत आहे, कारण आषाढी एकादशी निमित्त ऑफर आहे. खूप डिस्काउंट आहे. तुम्ही फक्त राज्यसेवाची बॅच जॉईन करताय, डिस्काउंट आहे. जर तुम्ही कंबाईनची बॅच जॉईन करताय तरी पण तुम्हाला डिस्काउंट मिळेल. आणि जर तुम्हाला हे बघा कंबाईनची बॅच, ब्रह्मास्त्रची बॅच आहे, यामध्ये आधी आपण मेंटॉरशिप देत नव्हतो पण आता मेंटॉरशिप पण आहे. आणि जर तुम्ही दोन्ही जर जॉईन केलं, राज्यसेवा पण ज्याची स्वराज्य 2.0 बॅच आहे आणि ब्रह्मास्त्र जी कंबाईनची बॅच आहे, अजून जास्त डिस्काउंट होईल. आणि मी म्हणणार की बेटर आहे की ती बॅच जॉईन करा, फार कमी किमतीमध्ये आहे. ही ऑफर नंतर मिळणार नाही, या महिन्यापुरताच आहे. राईट? क्लिअर झालंय सर्वांना? चला तर नेक्स्ट सेशनला भेटूया आपण. दिस इज ऑल फ्रॉम माय साईड. थँक्यू व्हेरी मच.